माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे ई लोकार्पण करावे अशी मी आपणास विनंती करते। आपण स्थानापन्न व्हावं। नगर परिषद आर्वी द्वारा संचालित नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालय म्हणजेच गांधी विद्यालय आर्वी ही इंग्रजकालीन शाळा असून विद्यालयाची स्थापना सन 1927 मध्ये झाली। सदर विद्यालयात वर्ग 5वी ते 12वी पर्यंत वर्ग असून विद्यालयाची पटसंख्या 1059 इतकी आहे। विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यालयाची पटसंख्या ही दरवर्षी वाढत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे। यामुळे नवीन वर्गखोल्यांची निकड लक्षात घेता महाराष्ट्र शासनाद्वारे सन 2016-17च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर निधी रुपये 4.5 कोटी मध्ये नवीन वर्गखोल्या व सुसज्ज प्रयोगशाळा बांधकाम करण्यात आले आहे। शहरातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा व शिक्षण याद्वारे उपलब्ध होणार आहे। आज आमच्या शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण माननीय नागदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राची यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। याचा मला व माझ्या संपूर्ण शिक्षक वृंदांना अतिशय आनंद होत आहे। भविष्यात या इमारतीचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल याची मला खात्री आहे। या इमारतीमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या 3 प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, जीवशास्त्र प्रयोगशाळा, त्याचप्रमाणे डॉक्टर विजय भटकर संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम यांची निर्मिती करण्यात आली आहे। तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे। ही नवीन इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे तसेच नगर परिषद आर्वीचे व्यक्तिशः आभार मानतो। धन्यवाद। आणि यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदय सर यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आर्वी शहरातील नवीन स्विमिंग पूलाचे ई लोकार्पण आपले शुभ हस्ते करावे अशी मी आपणास विनंती करते। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये व्यायामशाळा, जलतरण तलाव व क्लब हाऊस बांधकाम करणे या कामांकरिता रुपये 4 कोटी निधी मंजूर करण्यात आला। सदर कामांतर्गत शहरातील राधाकृष्ण नगर येथे सुसज्ज जलतरण तलाव तसेच व्यायामशाळा व क्लब हाऊस करिता 2 प्रशस्त हॉलचे बांधकाम करण्यात आले आहे। तसेच शहरातील नागरिकांकरिता जलतरण तलावाच्या सभोवताली जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम करण्यात आले आहे। या सुविधा आर्वी शहरातील प्रत्येक वयोगटाच्या नागरिकांना विशेषतः उत्सुक जलपटूंना उपयुक्त ठरणार आहे। या अत्याधुनिक सुविधेमुळे भविष्यात जलपटूंना आर्वीचे नाव जागतिक स्तरावर चमकवता येईल ही अपेक्षा करूया। धन्यवाद। धन्यवाद। आणि यानंतर आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई भूमिपूजन मी या ठिकाणी आमंत्रित करते। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या शुभ हस्ते आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई भूमिपूजन करावे अशी मी आपणास विनंती करते।
विनंती करते सौर ग्राम नेरी मिर्जापूर तहसील आर्वी। ऊर्जेच्या आधारे ऊर्जा संपूर्ण बनवण्यासाठी सौर ग्राम योजना सुरू केली आहे। प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेचा उपयोग करून गावाच्या विजेची गरज गावातच भागवण्यासाठी ही मोहीम आहे। योजना आणि उपलब्ध निधीची सांगड घालून गावे ऊर्जा संपूर्ण करण्यात येणार आहे। या मोहिमेतील राज्यातील सर्वात मोठे यशस्वी सौर ग्राम ठरले आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळ असलेले ते मिर्जापूर नेरी हे गाव। राज्यातील सर्वात मोठ्या सौर ग्राम प्रकल्पाचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। सोमेगाव योजनेमध्ये गावातील घरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, पथदिवे, मोटर एटीएम, वाचनालय, बचत गट, उद्योग मशीन आणि इतर कामासाठी लागणारी 100% वीज सौर ऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्यात येणार आहे। हे मिर्जापूर नेरी हे गुन्हेगार गाव असल्याच्याने विविध समस्या या ठिकाणी होत्या। तो विजेचं बिल सुद्धा आपण महिन्याचं कसं भरावं हा सुद्धा एक मोठा प्रश्न समोर उभा होता। त्याच्यातून ही योजना आम्ही पूर्णत्वास 100% सौर ग्राम म्हणून महाराष्ट्रातला सर्वात मोठा होता। विजेचा हा प्रश्न आमच्या पुढे खूप मोठा होता। या योजनेमुळे आमची वीज बिल शून्य करण्यात मदत झाली। पुढाकाराने व माननीय आमदार श्री सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये 132 घरांवर सोलर पॅनेल बसवण्यात यश मिळाले आणि राज्यातील सर्वात मोठे सौर ग्राम म्हणून मिर्जापूर नेरी या गावाला विशेष ओळख मिळाली। ग्रामपंचायत नेरी मिर्जापूर तेथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्व गावकऱ्यांनी आपल्या लोकसहभागातून आणि या योजनेच्या माध्यमातून सोलर विलेज ही संकल्पना राबवली। आज मला अत्यंत आनंद आहे की आर्वी मतदारसंघामध्ये, आर्वी तालुक्यामध्ये नेरी मिर्जापूर हे असं पहिलं गाव आहे ते आता संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे। या नेरी मिर्जापूर गावातल्या कुठल्याही कुटुंबाला, कुठल्याही कार्यालयाला आता विजेचं बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाहीये। मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब, या जिल्हाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी आमच्या सर्व ग्रामपंचायतीला, कार्यकर्त्यांना मदत केली आणि त्या माध्यमातून आज हा दिवस उजाडतोय। धन्यवाद। यानंतर MSIDC कार्यान्वित हॅम फेज 2 अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे भूमिपूजन आपण करतो आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते MSIDC कार्यान्वित हॅम फेज 2 अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे भूमिपूजन करावे अशी मी आपणास विनंती करते। मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 6 शासकीय वाहनांचे लोकार्पण आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे आणि एक प्रातिनिधिक स्वरूपाचं लोकार्पण म्हणून चाबी SDO विश्वास सर यांना या ठिकाणी आमंत्रित करते। त्यांनी या ठिकाणी यावं। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण विश्वासजी शिरसाट सर यांना ही चाबी त्यांच्या सुपूर्द करावी। जरा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया। शासकीय वाहनाचे लोकार्पण। धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। नव्या संकल्पाचं आणि सृजनाचं आपण स्वागत करतो आहे आणि आज आमच्यासाठी या आर्वीकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक आनंदाचा सोहळा आहे की आज महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार, विदर्भाचे सुपुत्र, विकसनशील महाराष्ट्राचे भविष्य घडविणारे आश्वासक नेतृत्वाचे अधिराज माननीय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर, जरा प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं आणि या ठिकाणी मी आमंत्रित करते त्यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं। जरा जोरदार टाळ्यांचा गजर उद्घाटन भाषण करते आदरणीय मुख्यमंत्री सर। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या
विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी, सन्माननीय खासदार अमरभाऊ काळे, सन्माननीय आमदार दादारावजी केचे, सुमितजी वानखेडे, समीरजी पुणावार, राजूजी बकाणे, सन्माननीय माजी खासदार रामदासजी तळस, सुरेशजी वाघमारे, आपले जिल्हाधिकारी श्रीमती वनथी, श्री नितीन रहमान, त्याचप्रमाणे श्री सुनील गफाट, सुधीरजी दिवे, सरिताताई गाखरे, प्रशांतजी सव्वालाखे, नंदुभाऊ थोरात, राजाभाऊ मनोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अनेक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण केलं आहे. अतिशय सुसज्जित अशा प्रकारची ही प्रशासकीय इमारत असेल किंवा आरवी उपसा सिंचन योजना असेल. खरं म्हणजे आरवी उपसा सिंचन योजना ही यापूर्वीच आम्हाला उद्घाटित करायची होती, पण मध्यंतरीच्या काळात काही कारणाने ती रखडली होती. पण आज त्याचं लोकार्पण होत आहे, ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गांधी विद्यालयामध्ये देखील जे काम या ठिकाणी झालेलं आहे, मला असं वाटतं ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आहे. आणि सोबत इथे जलतरण तलाव आणि क्लब हाऊस असं आपण लोकार्पण केलं आहे. आणि मग आर्वीतले जवळपास 156 कोटी रुपयाचे रस्ते, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सारंगपुरी, जलतरण तलावाचं जलाशयाचं सौंदर्यीकरण, स्मशानभूमीची विकास कामं, सौंदर्यीकरण, अशा अनेक गोष्टी आज आपण या ठिकाणी केल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आर्वीचे आपले आमदार सुमितजी वानखेडे यांचेही मनापासून अभिनंदन करतो, आमचे दादारावजी केचे यांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि खासदार साहेबांचे मंचावरील सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या निमित्ताने माझ्यासमोर एक पेच प्रसंग निर्माण झाला आहे. कारण सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए. त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच. पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं काम या ठिकाणी होत आहे. आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरताची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे. आता मला भीती एवढीच आहे की पुढच्याच माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील. असं करू नका. सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा. आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जी सांगितली आहेत, विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे, मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता, तुम्ही ती फाईल माझ्यापर्यंत पोहोचवली होती, त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे. त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातनं
ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळखुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे आपण करणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपला वर्धा जिल्हा जो आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याही मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आणि आज समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा झालेला आहे. आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे आणि या 2 महामार्गामुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाचं लॉजिस्टिक सेंटर हे आपला वर्धा जिल्हा या ठिकाणी होतोय हे निश्चितपणे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. आणि म्हणून एकीकडे माननीय गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट सारखी योजना आपल्याला दिली. आता या नवीन आपल्या रस्त्यांमुळे जो नवीन वाढवणचं बंदर होत आहे त्याच्याशी देखील आपली कनेक्टिव्हिटी ही आपण करणार आहोत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या इथला शेतकरी असेल किंवा उद्योजक असेल याला फायदा मिळाला पाहिजे, इथे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला एक मोठा प्रयत्न आहे. आज आपण पाहतो की ज्याचा उल्लेख सुमित भाऊंनी केला, जी काही आपल्या या समृद्धी महामार्गामुळे जे नोड तयार झालेले आहेत त्या नोडवर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या विदर्भात येते. आता मी डावोसला असताना जवळपास 16.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली. त्यातली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 7 लाख कोटी हे आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जर विरूळ सारख्या नोडवर त्या ठिकाणी प्लग अँड प्ले अशा प्रकारची MIDC उभी केली तर त्यातनं मोठा फायदा होईल. आणि या संदर्भात जो प्रस्ताव तुम्ही सुमित भाऊ दिला होता तो प्रस्ताव आता पुढे गेलेला आहे. MSRDCने तो MIDCला पाठवलेला आहे आणि लवकरच MIDC त्याला मान्यता देईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री करता इकोसिस्टीम तयार करण्याचं काम आपण करू. मला विश्वास आहे की भविष्यात आपल्या वर्धा जिल्ह्याकरता हा जो काही इंडस्ट्रीयल नोड तयार होईल हा एक खूप मोठं वरदान होईल आणि आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला एक मोठं काम या माध्यमातून मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आज खरं तर आपण एक अजून चांगलं काम या ठिकाणी केलंय ते म्हणजे नेरी मिर्झापूर. या नेरी मिर्झापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना आणली प्रधानमंत्री सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघर योजना, त्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत या गावातल्या लोकांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे. आपण असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण 300 युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची. त्यांना 1 पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही. अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत. आपल्याला कल्पना आहे
आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती. आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ, हा आमचा निर्धार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातनं आम्ही देणार आहोत. हे करत असताना मगाशी दादांनी एक मुद्दा मांडला की काही ठिकाणी पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. त्याही करता दादा आता आम्ही उपाय आणतो आणि 7.5 मेगावॅटच्या ऐवजी 10 मेगावॅट पर्यंत आता आम्ही 7.5 हॉर्स पॉवरच्या ऐवजी 10 हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप देखील आता आम्ही अलाउ करणार आहोत. त्याच्याही पलीकडचे पंप आम्ही अलाउ करू शकतो, पण मुळात आपण जो कायदा केलाय त्या कायद्यामुळे तेवढा जास्त उपसा आपल्याला करता येत नाही. तो उपसा अवैध असतो आणि अवैध उपस्याला राज्य सरकारच त्या ठिकाणी मान्यता देते. अशा प्रकारचं चित्र हे योग्य होणार नाही. पण मला असं वाटतं की यासोबत जर या सगळ्या भागामध्ये आपण विहीर पुनर्भरण ही योजना हातामध्ये घेतली तर मी आपल्याला सांगतो की एका वर्षामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये गुणात्मक बदल येतो आणि आपल्याला जास्तीच्या विजेची आवश्यकता पडत नाही. आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण विहीर पुनर्भरणच्या अनेक योजना या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये विहिरीचं पाणी खोलवर गेलेलं आहे, आता पुढचे 2 महिने आपल्या हातामध्ये आहे. या 2 महिन्यामध्ये जर पुनर्भरणाचे प्रकल्प आपण हातात घेतले तर आपल्याला त्याचा परिणाम याच पावसाळ्यात लक्षात येईल आणि याच पावसाळ्यामध्ये त्या विहिरींची पातळी ही भरलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून तेही काम आपण हातामध्ये घ्यावं, कारण आपण जर असाच उपसा करत राहिलो तर एक दिवस आपला रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहतोय देशातले अनेक राज्य जे जलसमृद्ध राज्य होते त्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध उपसा केल्यामुळे आता त्या ठिकाणी अक्षरशः दुष्काळ पडलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला पाण्याचा वापर करत असताना जलसंधारणाचा विचार करून पाणी जास्तीत जास्त कसं मुरेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे आणि त्याची सुरुवातही आपण करावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. हे सांगत असताना मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्ही काय केलेलं आहे तर 2025 ते 2030 5 वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते. MERC त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होतात. आजपर्यंत जर आपण गेल्या 25 वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल 9% वाढतात. दरवर्षी 9% वाढतात. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षात ते दुप्पट, त्याच्यानंतरच्या 10 वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात. पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे. आणि आता 5ही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे. मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी, असं 2025 ते 2030 दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत. आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आणि देशामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने 5 वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू, आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न
हा आपला उरणार नाही, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. आणि त्याचसोबत आपल्या अप्पर वर्धा प्रकल्पावर, लोअर वर्धावर ना की अप्पर वर्धा, लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट सोलरची निर्मिती आपण करतो आहोत. हा एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आहे. याच्यामुळे वीजही स्वस्त मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा असा होतो की पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी सिंचनाकरता वापरायला मिळतं. अशा प्रकारचा हा प्रकल्प, आणि मी सुमित वानखेडे यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने माझ्या मागे लागून हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर करून घेतला. आणि येत्या काळात त्यामुळे आपला वर्धा जिल्हा हा सौर ऊर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारे आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराजसिंग चौहान साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं महाराष्ट्राला दिले. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या 18 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं. आताच मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो की तुमच्याकडे जी प्रतीक्षा यादी होती, ड यादी, त्याच्यात किती नावं वाचली आहेत. त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यातली ड यादी आता पूर्णपणे संपलेली आहे, एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे. आता नव्याने सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे, कारण ड यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती. आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना मला सांगताना आनंद वाटतो की आपण 50,000 रुपये अधिकचे त्या ठिकाणी देऊन एकूण आता घरांकरता 2 लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे. आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घरं असतील या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. पहिल्या दिवशीपासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, विशेषतः आपल्या विदर्भाचा कायापालट करणारा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा प्रकल्प, ज्या प्रकल्पातनं एक प्रकारे आपण 550 किलोमीटरची नवीन नदी तयार करतो आहोत. आणि वैनगंगा नदीपासनं म्हणजे गोसीखुर्दच्या खालून तर बुलढाणा जिल्ह्यापर्यंत ही नदी आपण नेतो आहोत. यामुळे जवळपास 62 TMC पाणी हे अधिकचं आपल्याला मिळणार आहे. आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि पुढे वाशिम हे सगळे जे आपले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी मिळणार आहे. आणि विशेषतः या सगळ्या जिल्ह्यांमधला जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाचा दुष्काळ हा कायमचा संपवून टाकण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही यापुढे हा प्रकल्प झाल्यानंतर सिंचनाअभावी शेती पडीक आहे, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे, त्या ठिकाणी उद्योगाला पाणी नाही आहे, अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहावी लागणार नाही. तर वर्धा जिल्ह्यासहित सगळे जिल्हे आपले सुजलाम सुफलाम होतील. जवळपास 1 लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत. ज्यावेळेस मी याची घोषणा केली होती लोक मला विचारायचे शक्य आहे का. मी त्यांना एकच गोष्ट सांगायचो की हे शक्य आहे. ज्यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती त्यावेळेस लोकांनी मला वेड्यात काढलं होतं की 55,000 कोटी रुपयाचा रस्ता बनू शकतो का आणि तो इतक्या कमी वेळात बनू शकतो का. पण 5 वर्षामध्ये आपण तो रस्ता त्या ठिकाणी बनवून दाखवला. आज समृद्धी महामार्ग ही एक प्रकारे आपल्या विदर्भाची जीवनरेखा तयार झाली आहे. मला सांगताना आनंद वाटतो तशाच प्रकारे आपण वैनगंगा नळगंगाचं प्लॅनिंग केलं. आज त्याच्या सगळ्या परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याचा अंतिम आराखडा आपण बनवतो आणि अंतिम आराखडा बनवण्याकरता त्याचं सर्वेक्षण करण्याकरता विशेष विमान आलेलं आहे. ज्या विशेष विमानाने लगातार गेले काही दिवस उडान करून पूर्णपणे आता याचं मॅपा संपूर्ण आधुनिक पद्धतीचा वापर करून याचं प्लॅनिंग होऊन आमचा प्रयत्न आहे
की याच वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला या प्रकल्पाचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. या विदर्भाच्या माथ्यावरचा दुष्काळाचा ठपका हा कायम पुसायचा आहे आणि सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा विदर्भ आपल्याला तयार करायचा आहे. आणि म्हणून हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जे 1 लाख कोटी रुपये लागतील तेही उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि आपल्या विदर्भाचं भाग्य. आज मला सांगताना आनंद वाटतो, गडचिरोली सारखा आपला जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये एक उद्योग नव्हता, आता तो स्टील सिटी होतोय. आणि आता गडचिरोली सोबत आम्ही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आयरन ओर आहे. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका, केवळ इथनं ओर कुठेतरी घेऊन जायचं असं करता कामा नये. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी अट टाकली की जे काही उद्योग आहेत, विशेषतः लोह खनिजावर आधारित या उद्योगांकरता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या 4 ठिकाणी आम्ही विशेष सवलती दिलेल्या आहेत की जो या ठिकाणी याच्यावर आधारित उद्योग लावेल त्याला आम्ही विशेष सवलत देणार आहोत. आणि मला सांगताना आनंद वाटतोय की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेले आहेत आणि त्या प्रस्तावांना अंतिम मान्यता आपण देतो आहोत. पुढच्या काळामध्ये देशातलं जे सगळं स्टील आहे ते स्टील निर्माण करण्याचं काम गडचिरोली साहिब पूर्व विदर्भ करेल आणि त्यातनं हजारो आपल्या युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळेल, मदत मिळेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. एक अजून महत्वाची गोष्ट पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडली की बोर सारखा प्रकल्प आपल्याकडे आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आमच्या खासदार साहेबांनी देखील सांगितलं की वाघांचे हल्ले खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. खरं म्हणजे याकरताच आपण फॉरेस्ट कन्झर्वन्सी नावाची एक संकल्पना सुरू केली आणि 2017-18 आपण ती संकल्पना सुरू केली आणि त्या कन्झर्वन्सीतलं पहिलं फॉरेस्ट कन्झर्वन्सी गोठणगावला आपण तयार केली आहे आणि ती अतिशय यशस्वी झाली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या हे जे काही वाघाच्या जाळ्यात शेती करावी लागते त्यातनं त्यांची सुटका देखील आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक देखील त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची कन्झर्वन्सी ही जर आपण बोरच्या भागामध्ये तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल आणि वाघाचा जो त्रास आहे आणि त्यातनं देखील आपल्याला सुटका मिळेल. आम्ही आता वाघाच्या त्रासातनं मुक्ती मिळवण्याकरता त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा प्रकारचा एक प्रकल्प हातामध्ये घेतो की ज्यातनं वाघाच्या विचरणावर आपल्याला अर्ली वॉर्निंग मिळाली पाहिजे आणि त्यातनं जे काही आज मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला दूर करता आला पाहिजे. पण त्यासोबत हेही खरं आहे की गवे रेडे असतील किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील यांच्या माध्यमातून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याकरता आपण सोलर कुंपणाची देखील एक योजना आणलेली आहे. पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आपल्याला या संदर्भात काही उपाययोजना कराव्या लागतील. त्या निश्चितपणे हाती घेण्याचं काम हे राज्य सरकार पुढच्या काळामध्ये करेल. तशा प्रकारे आम्ही वन विभागाला सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही त्यातनं काही गावं कशी आपल्याला आयसोलेट करता येतील, काही त्या ठिकाणी कुंपणं हे गावाला टाकून आपल्याला ते कसे आयसोलेट करता येतील अशा प्रकारचे आपण काही ठिकाणी पायलट केलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये त्याही संदर्भात योग्य अशा प्रकारची कारवाई आपण करू. खरं म्हणजे आज सुमित भाऊ तुम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत आणि आमचे दादा केचे तर असे आहे की त्यांच्या मागण्या कधी संपतच नाहीत. म्हणजे लोकांकरता स्वतःकरता नसतात. त्यामुळे निश्चितपणे तुमच्या मागण्या असतील या सगळ्या मागण्या मी सगळ्या मागण्यांवर बोलणार नाही. पण मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, मग तळेगावचं 300 बेडेड हॉस्पिटल असेल, सुमितने लगेच चिठ्ठी दिली की 300 बेड हॉस्पिटलचं काय झालं त्यालाही आपण मान्यता देणार आहोत, काळजी करू नका. तळेगावच्या 300 बेड. पण आज आपल्याला मी सांगतो की हे जेवढे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये माझ्याच कार्यालयामध्ये एक बैठक मी बोलवेन आणि त्या बैठकीमध्ये यातल्या जेवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी निश्चितपणे करून देईल हा विश्वास मी आपल्याला देतो. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमी काळाकरता का होईना पण मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. फॉर अ शॉर्ट टर्म
मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, त्यामुळे या जिल्ह्याबद्दल मलाही प्रेम आहे आणि म्हणून निश्चितपणे पालकमंत्री महोदय या जिल्ह्याच्या ज्या ज्या गोष्टी आपण माझ्यापर्यंत आणाल त्या गोष्टी करण्याचं आश्वासन हे मी आपल्याला या निमित्ताने देतो आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले सुमित भाऊ खूप मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.